अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे माननीय तहसीलदार साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माननीय रासाहेबांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा अध्यक्ष माननीय प्रैजान साहेब इकडे यांच्या सूचनेनुसार आज आम्ही अक्कलकोट तालुक्यातील सर्व मनसैनिक, तालुका उपाध्यक्ष व शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष या सर्वांनी मिळून अक्कलकोटमध्ये झालेल्या अतिवृष्टीवरती योग्य विचार करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे चांगले करण्यासाठी तहसीलदार साहेबांना व जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज निवेदन देत आहोत। तरी आम्हाला खात्री आहे की माननीय तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब व या महाराष्ट्र सरकार या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांचा विचार करतील। जेवढे नदी नाले ओढे भरून वाहत आहेत, शाळेच्या मुलांना त्रास होत आहे, त्यांचे सगळ्यांचे व्यवस्था करावं आणि पीक विम्याचे पंचनामे चालू आहेत तेही व्यवस्थित बांधावर जाऊन करावं, कोणाला वंचित ठेवू नये आणि यामध्ये सरसकट शाळा व कॉलेजच्या मुलांची शिक्षणाची फी सरसकट शासनाने माफ करावी व जे काही आदिवासी व पारदिवासीतील लोक आहेत त्या लोकांनी ऊसतोडीवर त्यांचे व्यवसाय असल्यामुळे तेही पावसामुळे त्यांचे जीवन उघड्यावर पडलेले आहे आणि नदी काठ नाले ओढे इथले लोकांचे जीवनही उघड्यावर पडलेले आहे, त्यांनाही सरकारने मदत करावं एवढा अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही सांगतो। तहसीलदार साहेबांनी व सीओ साहेबांनी हे सगळे ध्यानात घेऊन सरकारला सांगून सरकारकडून अक्कलकोट तालुक्याला लवकरात लवकर मदत करावी आणि ज्यांची शेळे, बैल, गाई हे वाहून गेले किंवा मृत्युमुखी पडले त्याही शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि एकरी 50,000 मदत करावी अशी आमची मनसेची मागणी आहे, असे आम्ही तहसीलदार साहेबांना सांगत आहे। आणि गाणगापूरच्या रूटला जो बोरी उमरगा गाव आहे तो जवळजवळ 15 दिवस पाण्यात अडकून आहे, त्याही गावातील लोकांना, त्या रोडच्या लोकांना व भक्तांनाही सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं महाराष्ट्र नवनिर्माणकडून माझी विनंती आहे। एवढं 2 शब्द सांगून अक्कलकोटला जास्तीत जास्त मदत करावं शेतकऱ्यांना एवढं अपेक्षा बाळगून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।